संत शिरोमणी मनोहर माऊली वीर सेवाचे भाष्यकार राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर या सर्वांच्या चरणी प्रथम नतमस्तक होतो। व्यासपीठावर आपल्यामध्ये आवर्जून उपस्थित असलेले आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि 4 तारखेपासून ज्यांना आपण खासदार पद लावणार आहोत असं आपलं वैभव डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेब, आपले सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक, या मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय ईश्वररावजी भोसीकर साहेब, आपल्या सर्वांचे दुसरे मार्गदर्शक आणि त्या तालुक्यातले एक ज्येष्ठ नेतृत्व, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय संभाजीराव महाराज धुळगंडे, व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळे बसवले असे माजी नगराध्यक्ष सन्माननीय गजानन सावकार सूर्यवंशी, व्यासपीठावर उपस्थित काँग्रेस पक्षाचे कंधार तालुक्याचे तालुका अध्यक्ष बालाजीराव पांडागळे, काँग्रेस पक्षाचे लोहा तालुक्याचे तालुका अध्यक्ष शरद पाटील पवार, आपल्या नगरीचे माजी नगराध्यक्ष आणि चळवळीतले अत्यंत वैचारिक नेतृत्व आमचे बबनरावजी निर्मले, व्यासपीठावर उपस्थित जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि ज्यांची कीर्तनकार प्रवचनकार म्हणून ख्याती आहे असे आमचे देवीदास महाराज गीते, व्यासपीठावर आवर्जून आमचे डॉक्टर काळगे साहेबांच्या सोबत उपस्थित असलेले लातूरच्या पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय जितेंद्र स्वामी, आपल्या नगरपालिकेचे माजी नगरसेवक सन्माननीय संभाजीराव पाटील चव्हाण, दुसरे माजी नगरसेवक संदीप सावकार दलकोंडवा, व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी नगरसेवक आणि ज्यांनी तुमचा आवाज बुलंद केला ते आपले पंचशील कांबळे, शिवा संघटनेचे व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे उपाध्यक्ष वैजनाथराव तोनसुरे, शिवा कर्मचारी महासंघाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस संजय कोठारे, शिवा संघटनेचे महाराष्ट्राचे सरचिटणीस धन्यकुमार शिवनकर, व्यासपीठावर उपस्थित आपल्या नांदेड जिल्ह्याचे शिवा संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख इंजिनियर अनिल माळगे, आपल्या जिल्ह्याचे दोन्ही जिल्हाध्यक्ष संभाजी पाटील बुड्डे, शंकरांना पत्रे, शिवा कर्मचारी महासंघाचे मराठवाड्याचे अध्यक्ष सन्माननीय वीरभद्र बसापुरे, शिवा कर्मचारी महासंघाचे मराठवाड्याचे उपाध्यक्ष दिगंबरराव मालवणकर, व्यासपीठावर आवर्जून उपस्थित असलेले आमचे दिनेशजी मोठे, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांनी यावर्षी भव्य दिव्य अशा प्रकारची सेवालाल महाराजांची जयंती लोहा नगरीमध्ये साजरी केली ते आमचे तरुण कार्यकर्ते, तरुण मित्र सन्माननीय सुनील राठोड, व्यासपीठावर उपस्थित दुसरे आपले तरुण कार्यकर्ते आमचे वैभव ठाके, यावर्षीच्या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष साधू पाटील वळजे, व्यासपीठावर उपस्थित असलेले खेडकरवाडीचे विद्यमान सरपंच हनुमंतराव खेडकर, सगळे व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर
जे लगभग करून सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन बघतायत ते आमचे शिवा कर्मचारी महासंघाचे नांदेड जिल्ह्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके सर, शिवा संघटनेच्या वतीनं आज संपन्न झालेल्या या जयंती उत्सवाचे कार्याध्यक्ष सूर्यकांत आणेराव, त्यांचे सर्व सहकारी, शिवा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष शुभम घोडके, शिवा संघटनेचे लोहा तालुक्याचे धडाडीचे तालुकाध्यक्ष हनुमंतराव लालगे, सगळ्यांची नावं घेत नाही, सर्व शिवा संघटनेचे तालुक्यातील सर्व सन्माननीय पदाधिकारी, कट्टर मावळे, उपस्थित असलेले पत्रकार बांधव, मोठ्या संख्येनं सहभागी झालेले सर्व वीरशैव भजनी मंडळी, महिला भजनी मंडळी, महिला कीर्तनकार, गायक, वादक, तरुण कार्यकर्ते, ग्रामीण भागातून फक्त वीरशैव लिंगायत समाजाचेच नाही तर 18 पगड जाती धर्माचे समोर बसलेले माझे 18 पगड जाती धर्माचे बांधव आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम मी माझ्या वतीनं आणि शिवा संघटनेच्या राष्ट्रीय शाखेच्या वतीनं शिवा संघटना तालुका शाखा लोहा यांचे सर्व पदाधिकारी आणि या वर्षीच्या महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्या सगळ्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो. आपणही त्यांचा टाळ्या वाजवून अभिनंदन करूया. दुसरं नाविन्यपूर्ण उल्लेख केला पाहिजे तो यावर्षी विशेष करून या जयंती उत्सवामध्ये दरवर्षी सहभागी असतात, पण ठळकपणानं एक वेगळा निर्णय घेऊन मोठ्या संख्येनं जे उपस्थित झाले ते शिवा संघटनेच्या व्यापारी आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते. व्यापाऱ्यांचं मी यासाठी अभिनंदन करणार आहे, गाडगे साहेब यावर्षी लोहा शहरातल्या वीरशैव लिंगायत समाजाच्या व्यापाऱ्यांनी आज आपापले दुकान आणि प्रतिष्ठानं पूर्णपणे बंद ठेवून जयंती उत्सवाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले त्यांचं जाहीर अभिनंदन केलं पाहिजे. गरज आहे. आपण महामानवांच्या जयंत्या साजऱ्या करताना अशा प्रकारचं सम्मिलित होणं हे अत्यंत गरजेचं आहे. पण यावर्षीची जयंती माझ्या दृष्टीनं एक आगळं वेगळं स्वरूप यासाठी आहे की मित्र, खरं तर मला असं वाटतं आजची मिरवणूक बघितल्याच्या नंतर काही लोकांना रात्री झोप येणार नाही, किंबहुना आपले काही जवळचे मित्र 2 पॅक जास्त घेतील, अशी परिस्थिती आपण निर्माण केली. त्यामुळे पुनश्च एकदा तुमच्या सगळ्यांचं जाहीर अभिनंदन करतो. कॅप्टन म्हणून माझ्या नावाचा उल्लेख झाला, मनोज धोंडेंनी केला असं सांगितलं असेल, पण डॉक्टर साहेब मी नम्रपणे सांगेल की आजच्या या महात्मा बसवेश्वर जयंती उत्सवाच्या या सोहळ्यामध्ये मनोज धोंडेचं 0 योगदान आहे. मी उल्लेख केला पाहिजे. जेही काही केलेलं आहे, जे वैभव या ठिकाणी शहरामध्ये बघितलं तर संपूर्ण वैभव शिवा संघटनेच्या आमच्या कट्टर मावळ्यांची मेहनत आहे आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे. त्याचं कारण आहे, आज 20 तारीख आहे, जयंती 20 तारखेला होती आणि मी 18 तारखेला सकाळी इकडे आलो. कारण आजच मुंबई आणि ठाणे परिसरामध्ये मतदान होतं. त्यामुळं 17 तारखेपर्यंत मी ठाणे, डोंबिवली किंवा मुंबईतल्या भागामध्ये प्रचार सभांसाठी मी तिकडे होतो, महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी होतो. आणि मी 18 तारखेला सकाळी आलो. 18 तारखेला आल्यानंतर दुपारी फक्त तालुका अध्यक्ष प्रमुख मावळ्यांना घेऊन आढावा घेतला.
विशेष करून सेवा संघटनेच्या जिल्हा शाखेचा अंकुश हा कटाक्षाने आमच्या पदाधिकारी त्यांना झोपू दिलं नाही. जिल्हा शाखेवाले एवढी मेहनत यावर्षी आमच्या तालुका शाखेकडून त्यांनी करून घेतली आणि त्याचा परिणाम आपण बघतो आहोत. मित्रांनो, महामानवांच्या जयंत्या सेवा संघटनेच्या व्यासपीठावर होताना महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जातीपातीच्या पलीकडे जाऊन आपण जयंत्या साजऱ्या करतो. इथं उल्लेख केला महात्मा बसवेश्वरांच्या अनुभव मंडपाचा स्वरूप व्यासपीठावर आहे असं वक्त्यांनी उल्लेख केला. पण मी स्वाभिमानाने सांगेन, व्यासपीठावरच महात्मा बसवेश्वरांच्या अनुभव मंडपाचं स्वरूप नाही किंवा व्यासपीठावरच सगळ्या जाती धर्माचे प्रमुख मान्यवर नाहीत, तर समोर म्हणजे बसलेले अर्ध्यापेक्षा जास्त समाज बांधव ते वीरशैव लिंगायत नाही, वेगवेगळ्या जाती धर्माचे आहेत. आणि म्हणून लोहा तालुक्यामध्ये किंवा कंधार तालुक्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सेवा संघटनेच्या वतीनं महात्मा बसवेश्वरांची जयंती होताना हा भेद आम्ही मोडून काढला. खरं तर महामानवांच्या जयंत्या सगळ्यांनी मिळून केल्या पाहिजे हा उल्लेख या ठिकाणी झाला. मित्रो, सेवा संघटना हे कृतीतून करते आहे आणि हे करताना पुरुषांच्या बरोबरीने महिलांचं सुद्धा मोठं स्थान आजच्या मिरवणुकीमध्ये होतं. आपल्याला सांगितलं पाहिजे, महात्मा बसवेश्वरांनी जातीपाती काढल्या एवढंच पुढं मर्यादित नाही, तर त्यांनी स्त्री आणि पुरुषांमध्ये सुद्धा भेद केला नाही. आणि म्हणून आजच्या मिरवणुकीमध्ये सुद्धा किमान 200 पेक्षा जास्त महिला भगिनी टाळ घेऊन सांप्रदायिक पद्धतीनं भजनामध्ये तल्लीन होऊन मिरवणुकीमध्ये सहभागी होत्या. बघा, पुरुष संस्कृती आणखी आमची गेलेली नाही. महिला कमी आहेत, बघा पुरुष मंडळी टाळ्या वाजवायला तयार. अरे महिलांसाठी टाळ्या बायासाठी वाजवल्या पाहिजे. तुम्ही तर 11 वाजले तरी थांबणार, पण महिला थांबलेल्या आहेत. आणि इथं आलेली मंडळी जी आहे, ज्यांनी मिरवणूक बघितली असेल, मिरवणुकीत जेवढी लोक हजर होती त्यातली 25% लोक सुद्धा इथं आलेले नाही. तर 5 वाजल्यापासून नाचली एवढे आमचे तरुण कार्यकर्ते, हे भान झाले नाचून. खरं तर जयंत्यामध्ये काही वेळेला आम्हाला व्यसनाधीनता दिसते आणि स्वाभिमानाने सांगेन, सेवा संघटनेच्या जयंतीमध्ये तुम्हाला कुठेही व्यसनाधीन झालेला आमचा कार्यकर्ता दिसणार नाही. तो स्वाभिमानाने असतो, तल्लीन होतो, पण व्यसनाधीन होत नाही. आणि हे स्वरूप या ठिकाणी बघितल्याच्या नंतर मित्र, मी उल्लेख केला, आजची मिरवणूक खरं तर खाली मस्जिदीजवळ स्वरूप होतं, तर पोलीस स्टेशनला सुरुवात होती. एवढी प्रचंड मोठी संख्या त्या तालुक्यातल्या गावागावातला आमचा कार्यकर्ता, आमचा समाज बांधव, आमचे बहुजन बांधव हे सगळे स्वखर्चाने आले. हे सांगितलं पाहिजे. एका ठिकाणी मी जयंती करत नाही. अक्षय तृतीयेपासून महिनाभर सेवा संघटनेच्या वतीनं महात्मा बसवेश्वर जयंतीचा द्विबंधनवाडा साजरा होतोय. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर हजारो ठिकाणी महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीच्या मिरवणुका ते सेवा संघटनेच्या बॅनरखाली होतात. आणि म्हणून लोह्यामध्ये एक वेगळं चित्र, वेगळी एकजूट, वेगळी अवकाश आजच्या मिरवणुकीमध्ये तुम्ही सगळ्यांनी दाखवली. त्यामुळे मी आपल्या या ठिकाणी सगळ्यांचं जाहीरपणे अभिनंदन करतो. मित्रांनो, शरद पाटलांनी उल्लेख केला, गजानन सावकारांनी टाळून दिलं, काही वक्त्यांनी थोडस टच केलं, पण ज्यांनी जे केलंय ते केलंय म्हणण्याचं मनाचा मोठेपणा आमच्याकडे असला पाहिजे. कोणी काही म्हणो, जरूर मागणी सेवा संघटनेने केली महात्मा बसवेश्वरांचा पुतळा नगरपालिकेत बसवण्याची, पण कसं वापरलं तर गजानन सावकार सूर्यवंशी, सगळ्या पक्षाचे नगरसेवक, सर्व पक्षीय नगरसेवक हे एका विचाराने महात्मा बसवेश्वरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवताना नगराध्यक्ष म्हणून गजानन सावकारच्या सोबत राहिले. त्यांनी काय कसं वापरलं ते त्यांना माहिती. पण दोन्ही पुतळे गजानन सावकार तुम्ही भाग्यवान आहे.
दोन्ही पुतळे गजानन सावकार सूर्यवंशी हे नगराध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात बसले, त्याची इतिहासाला नोंद घ्यावी लागेल. आणि त्यांना साथ देणारे जे सर्व पक्षी नगरसेवक आहेत त्यांचीही इतिहासाला नोंद घ्यावी लागेल. मित्रांनो, महामानवामध्ये भेद आपल्याला करण्याची आवश्यकता नाही. मी आपल्याला सांगितलं पाहिजे, महात्मा बसवेश्वरांना आजही बऱ्याच जणांनी समजून घेतलं नाही. मी अनेक वेळेला सेवा संघटनेच्या व्यासपीठावरून सांगितलंय, या भारत देशामध्ये फक्त 4च महात्मा होऊन गेले. या भारत भूमीमध्ये 5वा महात्मा नाही. पहिले महात्मा 2500 वर्षापूर्वी त्यांनी प्रज्ञाशील करुणा दिली असे महामानव बोधिसत्व महात्मा गौतम बुद्ध पहिले महात्मे. दुसरे महात्मे 900 वर्षापूर्वी 12व्या शतकातले ते महात्मा बसवेश्वर. तिसरे महात्मे महात्मा ज्योतिबा फुले आणि चौथे महात्मे महात्मा गांधी. ते 4च महात्मे भारत भूमीवर होऊन गेले, 5वा महात्मा नाही. आणि म्हणून या महात्म्यांचं स्वरूप कधी समजून घेतलं पाहिजे. महात्मा बसवेश्वरांच्या बद्दल अलीकडच्या काळामध्ये गैरसमज पसरवण्याचं काम चालू आहे. मी आपल्याला आठवण देऊन अनेक वेळेला सांगितलेलं, याच भारत भूमीमध्ये महात्मा बसवेश्वरांचा जन्म झाला. अक्षय तृतीया इसवी सन 1131 या दिवशी बागेवाडी नावाच्या छोट्याशा गावात बिजापूर जिल्ह्यामध्ये कर्नाटक राज्यामध्ये माद्रस आणि माधवांबिका या दाम्पत्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला. खरं तर बहुजन समाजातला महामानव एका ठराविक प्रस्थापित यंत्रणेने आडगळीला टाकलं होतं. अनेक महामानवांची उदाहरणं आपल्याकडे आहेत, पण दुर्दैवाने सगळ्यात जास्त आडगळीला महात्मा बसवेश्वरांना टाकलं होतं. कारण जे काम त्यांनी 12व्या शतकामध्ये केलं, समतेचं काम केलं, म्हणून त्यांना ही समता मान्य नव्हती. त्यांना चातुर्वर्ण व्यवस्था पाहिजे होती. आणि म्हणून महात्मा बसवेश्वरांना जाणीवपूर्वक आडगळीला टाकायचं काम मनुवाद्यांनी केलं. हे आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे. परंतु ज्या महात्मा बसवेश्वरांचा जन्म कर्नाटक राज्यात झाला, त्या कर्नाटक राज्याच्या विधानसभेमध्ये वीरशैव लिंगायत समाजाची 80 आमदार होते. तरीही महात्मा बसवेश्वरांची शासकीय जयंती होत नव्हती. परंतु जेव्हा 28 जानेवारी 1996 सेवा संघटनेचा जन्म झाला आणि त्याच्यानंतर चळवळ म्हणून विचाराची चळवळ म्हणून काम करायला सुरुवात केली, आंदोलन केली, आझाद मैदानावर आंदोलन झाली. आणि मित्र, भारत देशामध्ये सेवा संघटनेमुळे महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं जिथं 26 एप्रिल 2001 ला शासकीय जयंती होऊन महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मंत्रालयाच्या 6व्या माळ्यावर महात्मा बसवेश्वरांच्या पुढे पहिल्यांदा नतमस्तक झाला. पहिली शासकीय जयंती सुरुवात झाली. आणि जो जियाद आम्ही काढला होता, त्या जियाचा आधार घेऊन 2002 मध्ये कर्नाटक राज्यामध्ये शासकीय जयंती सुरुवात झाली. 2003 मध्ये आता आपल्याला जाहिराबाद मधून खासदार केला तर काँग्रेसचे उमेदवार आहेत, शेतकार नावाचे, वयस्कर आहे. त्यावेळेला तेलंगणा आणि आंध्र प्रदेश एकत्र होता. सेवा संघटनेच्या नेतृत्वाखाली मी शेतकर खासदारांना घेऊन त्यावेळेस आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्याला भेटून महाराष्ट्रात आणि कर्नाटकाचा जिआर देऊन आंध्र प्रदेशामध्ये शासकीय जयंती साजरी करायला लावली. 2003 मध्ये 2014 मध्ये देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा दिल्लीच्या विज्ञान भवनमध्ये महात्मा बसवेश्वरांची शासकीय जयंती केली. हे आपल्याला स्वाभिमानानं सांगितलं पाहिजे. 28 एप्रिल 2003 ला सेवा संघटनेच्या मागणी आणि पाठपुराव्यामुळे
दिल्लीच्या संसद भवनाच्या गेट नंबर 9 वर क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वरांच्या अस्वारूढ पुतळ्याचं उद्घाटन तेव्हाचे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते झालं. मित्र, आज आमचे पंतप्रधान असतील, राष्ट्रपती असतील की तुम्ही आम्ही असाल, सगळेजण म्हणतो महात्मा बसवेश्वर ते लोकशाहीचे जनक आहेत. जरा इतिहास तपासा. 2001 च्या अगोदर या भारत देशामध्ये महात्मा बसवेश्वरांना लोकशाहीचे जनक कोण म्हणत होतं? कोणीही म्हणत नव्हतं. मला आठवतंय, मी 22 नोव्हेंबर 2002 ला सेवा संघटनेचं शिष्टमंडळ घेऊन तेव्हाचे पंतप्रधान अटल बिहारींना भेटलो आणि त्यांना मी पटवून दिलं 1972 ला डॉक्टर BD जगती यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. अशाच प्रकारचं कर्नाटकामध्ये सुद्धा महात्मा बसवेश्वरांच्या जन्मावरून आणि जातीवरून काही लोकांनी विष पेरायचं काम सुरुवात झालं आणि त्या काळामध्ये 1972 ला डॉक्टर BD जगती आणि देशातले मोठे नेते यांच्या सगळ्यांची मिळून एक समिती केली गेली, अभ्यास समिती केली आणि त्या अभ्यास समितीचा अहवाल जो आला तो अहवाल सांगतोय आता वाद करायची आवश्यकता नाही. महात्मा बसवेश्वरांचा जन्म अक्षय तृतीया इसवी सन 1131 ला झाला आणि महात्मा बसवेश्वरांचा जन्म हा ब्राह्मण कुळात झालेला नाही, तर महात्मा बसवेश्वर यांचं कुळ हे जंगलाचं कुळ आहे. आम्ही त्यावर अधिकृत पुस्तक काढतो, संशोधनात्मक पुस्तक आहे. थोड्या दिवसात आम्ही त्याला प्रकाशित करतोय. मित्र, ज्या महात्मा बसवेश्वरांना 870 वर्ष ज्या यंत्रणेने अडगळीला टाकलं आणि जेव्हा मी 2001 ला शासकीय जयंती सुरुवात केली, महिनाभर जयंती उत्सव साजरा करायला सुरुवात केली, संसदेत पुतळा बसवला. 2006 मध्ये सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री होते. सेवा संघटनेने आंदोलन करून शालेय अभ्यासक्रमामध्ये महात्मा बसवेश्वरांचं जीवन चरित्र आणलं. महात्मा बसवेश्वरांचं मंगळवेढ्याचं राष्ट्रीय स्मारक मंजूर केलं. शेकडो विषय आम्ही सरकारकडे मांडले आणि मंजूर केले. जेव्हा बोलबाला सुरू झाला राज्यामध्ये आणि देशामध्ये, तेव्हा एक यंत्रणा पुन्हा कामाला लागली. वर्तमानपत्रातून लिहिताना किंवा पुस्तकं लिहिताना आमच्यातल्याच काही शिखंडी लोकांना हाताला धरून एक यंत्रणा मोठ्या प्रमाणावर कामाला लागली आणि महात्मा बसवेश्वरांना त्यांनी हळूहळू शैव ब्राह्मण शब्द वापरायला सुरुवात केली. आमचा समाज विसरालो. सुरुवातीला शैव ब्राह्मण शब्द वापरला आणि नंतर ब्राह्मण कुळाचा शब्द वापरायला सुरुवात झाली. मित्र, मला आठवतंय जून 2006 ला इयत्ता 5वी आणि 9वीच्या मराठी विषयामध्ये आम्ही महात्मा बसवेश्वरांच्या चरित्रावरचे धडे आणले. कारपांडे नावाचा राज्य बोर्डाचा एकच अध्यक्ष होता. कारपांडे 10वी-12वी बोर्डाचा पुण्याला अध्यक्ष होता. आम्ही आंदोलन करून अभ्यासक्रमात धडे मंजूर करून समाविष्ट करायला सरकारला भाग पाडलं. पण जेव्हा धडा अभ्यासक्रमात आणायचा होता, आमच्यातलाच यवतमाळच्या शिखंडी वेंगुले यांच्याकडून लिहून घेतलं आणि अभ्यासक्रमामध्ये महात्मा बसवेश्वरांच्या जीवनावर उल्लेख करताना केलं की महात्मा बसवेश्वरांचा जन्म सुचिरभूत ब्राह्मण कुळात झाला. मित्रो, 2006 ची गोष्ट मी आपल्याला सांगतोय. जेव्हा अशा प्रकारचे भरे पुस्तकं बालभारतीचे आले, मार्केटला पुस्तकं येण्याच्या अगोदर काळपांडेला सांगितलं, तुझं तोंड जर काळपांढर व्हायचं नसेल तर छापलेली पुस्तकं रत्तीत टाक आणि महात्मा बसवेश्वरांचा जन्म हा वीरशैव कुळात झाला असं छापून मार्केटला पुस्तकं आणली. मित्र, जर कदाचित आम्ही जर जागरूक राहिलो असतो तर 2006 ते 2024 18 वर्ष 18 पिढ्या महात्मा बसवेश्वरांचे धडे अभ्यासक्रमात शिकून सगळ्या जाती धर्माचे विद्यार्थी आम्हाला तुम्हाला बोलू दिले नसते. त्यांनी म्हणलं असतं मला अभ्यासक्रमात शिकवले ते ब्राह्मण कुळाच्या मुलांनी.
मित्र, जून 2006 ला ती पुस्तकं रद्दीत टाकायला लावली शिवा संघटनेने आणि नवीन पुस्तकं छापायला लावताना आम्ही त्यांना 2 पर्याय दिले होते. मित्र, थोडस बौद्धिक बोलतो, मला माहिती आहे खिचडी तयार आहे, काही काळजी करू नका. जेवढं तुम्ही नाचला, मला माहिती आहे महामानवांच्या जयंतीमध्ये जेवढं नाचणं आवश्यक आहे त्याही पेक्षा त्यांचं चरित्र वाचणं आवश्यक आहे. आणि चरित्र समजून घ्या. महात्मा बसवेश्वरांचे धडे आले आणि ब्राह्मण कुळात जन्मल्याचा उल्लेख जेव्हा आणला तेव्हा काळपांड्यांना मी सांगितलं की महात्मा बसवेश्वरांचं कुळ आणि गोत्र हे जर तपासलं तर त्यांच्या कुळाला जो कुरुमठ आहे तो जातवेद मुनीचा पंचपीठांतर्गतचा उज्जैन पीठांतर्गतचा मठ हा त्यांचा गुरुमठ आहे. जर महात्मा बसवेश्वरांच्या कुळाचे गुरु जन्म आहे तर महात्मा बसवेश्वर ब्राह्मण कसं? इतक्यावर मी त्यांना 2 पर्याय दिले, सांगितलं त्या हरकत नाही, दोन्हीपैकी एक पर्याय स्वीकारा. आम्ही म्हणतो महात्मा बसवेश्वरांचा गुरु घराणा हा जन्माचा आहे म्हणून महात्मा बसवेश्वर हे ब्राह्मण होऊ शकत नाही, ते जंगम आहे. जर तुम्हाला ब्राह्मणच म्हणायचं असेल तर मी त्यांना सांगितलं, एक तर ते वाक्य वगळा, महात्मा बसवेश्वर ते ब्राह्मण नव्हते हे पुस्तकामध्ये आणा, आणि नसेल तर महात्मा बसवेश्वर ब्राह्मण होते हे आम्ही मान्य करतो. त्याच्या पुढे दुसरं वाक्य जोडा, महात्मा बसवेश्वर ब्राह्मण होते पुस्तक आणि ब्राह्मणांचे गुरु हे जंगम असतात, हे वाक्य वाढवा. मित्र, एका मिनिटात काळपांडे तयार झाले आणि पुस्तकं रद्दीत टाकले, नवीन पुस्तकं. हा इतिहास काय सांगितला? बहुजन चळवळीमध्ये काम करणारे अनेक मान्यवर व्यासपीठावर आहेत. आमची गफलत होता कामा नये. महात्मा बसवेश्वर ना ब्राह्मण नाही, ना महात्मा बसवेश्वर लिंगायत धर्माचे संस्थापक नाही, कारण हा धर्म 7000 वर्षापूर्वीचा आहे. महात्मा बसवेश्वर 12व्या शतकातले, आणि म्हणून आपण समजून घ्या, महात्मा बसवेश्वर हे वीरशैव कुळात जन्माला आले. त्यांनी धर्म स्वीकारला वगैरे हा उल्लेख आपल्याला करायची आवश्यकता नाही. त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना आम्ही एकीकडे मोठ्या प्रमाणावर मिरवणुका करत असताना अलीकडे आमच्यातलीच काही मंडळी 4 पुस्तकं इकडले तिकडले वाचून लेख लिहायला सुरुवात झाली. त्यांना माझी विनंती आहे, बांधवांनो, जी मार्केटला पुस्तकं आले ते दूषित पुस्तक आहे. त्यातल्या 2 बाबी मी तुम्हाला हवाला दिलाय. 1972च्या डॉक्टर बी.डी. जत्ती कमिशनचा रिपोर्ट माझ्याकडे आहे, आणि मी जेव्हा संसदेत पुतळा बसवायचा होता तेव्हा संसदेच्या सचिवांनी मला संपर्क केला आणि त्यांनी सांगितलं की त्यांचं जीवन चरित्र आम्हाला प्रकाशित करावं लागतंय, पुराव्या साहित्य द्या. मनोहर धोंडेंनी दिलंय की महात्मा बसवेश्वर हे वीरशैव होते. महात्मा बसवेश्वरांचा जन्म 1131 ला झाला, आणि महात्मा बसवेश्वरांच्या बद्दल जे गैरसमज पसरवलेले मंडळी आहेत त्यांनी आजही दिल्लीच्या संसद भवनामध्ये आस्वारूढ पुतळा उभा आहे, त्याच्यावर कोनशिला आहे, त्या कोनशिलेवर जाऊन वाचा, सगळं लिहिलेलं आहे. किंवा त्यावेळेस महात्मा बसवेश्वरांचं जीवन चरित्र जे आम्ही शिवा संघटनेच्या वतीनं केंद्र सरकारला दिलं, त्याच्या आधारावर त्यांचं जीवन चरित्राची पुस्तिका भारत सरकारच्या संसद भवनाकडून प्रकाशित झालेली आहे, ज्यामध्ये मी बोलतोय ते उल्लेख आहे. आणि म्हणून बांधवांनो, त्या पुस्तिकेमध्ये अटलजींना मी त्यावेळेस सांगितलं होतं की जगातल्या तत्वज्ञांचा जर अभ्यास करायचा असेल तर कार्ल मार्क्स आणि महात्मा बसवेश्वर हे समकालीन होते. त्यांची तुलना अनेक ठिकाणी झाली, आणि ती तुलना करताना
कार्ल मार्क्सने महात्मा बसवेश्वरांना गुरु मानलं. मी नांदेडच्या भाषणामध्ये सुद्धा सांगितलं होतं, कार्ल मार्क्स आणि महात्मा बसवेश्वर यांच्यातली तफावत, विचाराची तफावत जर लक्षात घेतली तर कार्ल मार्क्सने डिग्निटी ऑफ लेबर सांगितलं, तर महात्मा बसवेश्वरांनी डिव्हिनिटी ऑफ लेबर सांगितलं. मराठीत सांगायचं असेल तर कार्ल मार्क्सने श्रमाचं महत्व सांगितलं, तर महात्मा बसवेश्वरांनी श्रमाचं पावित्र्य सांगितलं. महत्व आणि पावित्र्य या दोन शब्दामध्ये प्रचंड मोठा अंतर आहे. समजणाऱ्याला त्याचा अर्थ समजेल. आणि म्हणून त्याच वेळेस तेव्हाच्या पंतप्रधान अटल बिहारीजींना आम्ही भेटल्यानंतर सांगितलं होतं की जगातली संसदीय लोकशाही ही मॅग्ना कार्टाने निर्माण केली, हे जगन्मान्य आहे. परंतु ते खोडून काढायचं काम, जगातली संसदीय लोकशाही ही मॅग्ना कार्टाने स्थापन केलेली नाही, तर ती महात्मा बसवेश्वरांनी स्थापन केली, हे आम्ही सांगितलं पहिल्यांदा. दिव्याखाली आमदारांचा मध्ये उल्लेख केला शरद पवार समजून घेतलं पाहिजे. आम्ही मित्रांनो, या ठिकाणी जाहीरपणे सांगायला हरकत नाही. तुम्हाला माहिती आहे विधिमंडळात तसं नगरपालिकेत पुतळा बसवायची परवानगी कोणाची आहे? नगराध्यक्षाची. विधानसभेमध्ये पुतळा बसवायचा असेल, फोटो लावायचे असेल तर परवानगी कोणाची आहे? विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये त्यांचे अध्यक्ष आणि सभापतीला अधिकार आहे. तसं लोकसभेमध्ये पुतळा बसवायचा असेल, पंतप्रधान परवानगी देऊ शकत नाही. पुतळा बसवायला परवानगी देण्याचा अधिकार हा लोकसभेच्या सभापतींना असतो, आजही आहे. आपण आणखी काढून बघा, लोकसभेत पुतळा बसवायचा असेल किंवा फोटो लावायचा असेल तर त्याला परवानगी देण्याचा अधिकार हा लोकसभेच्या सभापतींचा आहे. आपण इंटरनेटवर जा, आदरणीय आमचे ईश्वरराव भोसीकर साहेब आहेत, मी आपल्याला आठवण देईन. माझ्या समाजाचं वैभव, ज्यांनी देशात 2 नंबरचं पद भूषवलं असे आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर हे लोकसभेचे सभापती होते. परंतु त्यांच्या सहीला मंजुरी होऊन पुतळा बसणं शक्य असताना आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब जेव्हा सभापती होते तेव्हा लोकसभेत पुतळा बसला नाही. मी तारखा सगळ्या सांगून वेळ घेणार नाही, पण एक तारीख सांगेल, 28 एप्रिल 2003 या दिवशी भारताच्या संसदेमध्ये महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचं उद्घाटन झालंय. 22 नोव्हेंबर 2002 या दिवशी शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान अटलजींना मी भेटल्यानंतर अटलजींनी आम्हाला सांगितलं, माझ्या शिष्टमंडळामध्ये तेव्हाचे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे, तेव्हाचे शिवसेनेचे अमरावतीचे खासदार अनंतराव गुडे, तेव्हाचे सोलापूर दक्षिणचे शिवसेनेचे आमदार शिवशरण पाटील बिराजदार आणि मी, आम्ही 14 जण होतो. आणि 22 नोव्हेंबर 2002 ला लोकसभेचे सभापती होते शिवसेनेचे मनोहर जोशी. रेकॉर्डेड बोलतो मी, इंटरनेटवर कोणी जाऊ शकता, तपासू शकता. मनोहर पंडित पुराव्याशिवाय काही बोलत नाही. आणि 22 नोव्हेंबर 2002 ला मनोहर जोशी हे सभापती होते. आणि अटलजींनी आम्हाला सांगितलं की चांगली गोष्ट आहे, माझ्याकडून हरकत नाही, पण मला अधिकार नाही लोकसभेच्या सभापतींना भेटा. मनोहर जोशींना मी भेटायला गेलो आम्ही चौघही, तेव्हा जोशी सरांनी आम्हाला सांगितलं, 1 मिनिटात होता गेला, 1 मिनिटात. आणि आम्हाला सांगितलं की मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना संकल्प केला होता की एक ना एक दिवस दिल्लीच्या संसद भवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणार.
बसवण्यासाठी 35 लाखाची तरतूद मी मुख्यमंत्री असताना करून ठेवलेली आहे. मी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायला परवानगी दिलेली आहे. सुतार नावाचा आर्टिस्ट मुंबईमध्ये पुतळ्याचं काम सुरू झालेलं आहे. तुम्हाला मी मंजुरी देऊ शकतो, न मंजुरी दिली असं समजा, पण दोन्ही पुतळ्याचं उद्घाटन एकाच दिवशी झालं पाहिजे. यासाठी शिवा संघटनेच्या वतीनं पुतळा भेट तुम्ही द्या, जसं महाराष्ट्र सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देणार. मित्र, आम्ही काही रुपये कोणाचा घेत नाही. आता जयंतीला घेतात, कुणीही सांगावं. राज्यात आणि देशामध्ये गेली 29 वर्ष शिवा संघटनेचे हजारो आंदोलनं झाली, 1 रुपया सुद्धा वर्गणी नाही. आजही बँकेमध्ये शिवा संघटनेचं खातं नाही. त्या ठिकाणची लोक कॉन्ट्रीब्युशन करतात आणि कार्यक्रम करतात. आणि आम्हाला सांगण्यात आलं की पुतळा शिवा संघटनेच्या वतीनं भेट द्या. त्यांनी 35 लाखाची तरतूद केली, 50 लाखाच्या पुतळ्याचं नियोजन आहे. एका मिनिटात आम्ही होकार दिला. पैसे नव्हते माहिती आम्हाला, तरी होकार दिला आणि मनोहर जोशी सरांनी आम्हाला मंजुरी दिली. आणि त्याच्यानंतर भालकीचे अप्पा, भीमण्णा खांडे, गुलबर्ग्याचे शरण बसवेश्वर अप्पा, ही सगळी मंडळी तुम्ही महाराष्ट्रात पहिल्यांदा महात्मा बसवेश्वरांची शासकीय जयंती साजरी केली म्हणून गुलबर्ग्याच्या बिदरच्या अक्का महादेवी इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅम्पसमध्ये माझा सत्कार आयोजित केला होता. मी सत्काराला नकार दिला होता. आणि माझं तिथून आल्याच्या नंतर मी फोन करून सांगितलं की मी तुमच्या सत्काराला यायला तयार आहे. आणि 2002 ला कर्नाटकातले बलाढ्य व्यासपीठावर होते आणि मनोहर धोंडेचा सत्कार शिवा संघटनेचा अध्यक्षपद होता. यासाठी जसं आज नगराध्यक्षाचा आपण केला पुतळा बसवला जाऊ, तसं कर्नाटकवाल्यांनी देशात पहिल्यांदा शासकीय जयंती महाराष्ट्रामध्ये शिवा संघटनेमुळे सुरुवात झाली म्हणून शिवा संघटनेच्या अध्यक्षाचा सत्कार. मित्र, मी त्या व्यासपीठावर स्वार्थाने गेलो, सत्कार घ्यायला नव्हतो गेलो, पण मला धडकी भरली होती 50 लाख आणायचे कुठून. आणि म्हणून मी त्या व्यासपीठावर गेलो आणि त्या व्यासपीठावरून बोलताना मी आवाहन केलं की मी सत्कार घ्यायला स्वार्थाने आलो, माझा स्वार्थ आहे. आणि अशी मागणी आम्ही मंजूर करून घेतलेली आहे. महात्मा बसवेश्वरांचा पुतळा संसदेच्या प्रांगणामध्ये बसवायला मंजुरी मिळालेली आहे. आणि त्यासाठी पुतळा भेट द्यायचा आहे. त्यासाठी 50 लाख लागणार आहे. महाराष्ट्रातल्या शिवा संघटनेची जनशक्ती आणि कर्नाटकातल्या लिंगायताची धनशक्ती ही जर एकत्र आली तर देशाच्या संसद भवनामध्ये पुतळा बसू शकतो. एवढंच म्हणल्याच्या नंतर गुलबर्ग्याचे शरण बसवेश्वर अप्पा व्यासपीठावर उठले आणि त्यांनी माईक हातात घेतला आणि घोषणा केली, वर्गणी वगैरे नाही, आमचं गुलबर्ग्याचं ट्रस्ट 50 लाख लागो काय कोटी लागो पुतळा भेट द्यायला तयार आहे. मित्र, मी तारखा सांगितल्या 22 नोव्हेंबर 2002 मंजुरी आणि 28 एप्रिल 2003 संसदेतल्या पुतळ्याचं उद्घाटन. गुलबर्ग्याच्या शरण बसवेश्वर अप्पाच्या ट्रस्टने 50 लाख रुपयाचा पुतळा भेट दिला. मागणी शिवा संघटनेने केली, मंजुरी मनोहर जोशींनी दिली. आणि मी एपीजे अब्दुल कलामचं आम्हाला दोघांनाच निमंत्रण होतं. पुतळ्याच्या उद्घाटनाला फक्त संसदेतले सदस्य, मंत्रीगण, विरोधी पक्षनेते, पंतप्रधान आणि मान्यवर मंडळी होती. बाहेरून राष्ट्रपतीचं निमंत्रण फक्त दोघांना होतं. संसदेत पुतळा मंजूर करून घेणाऱ्या शिवा संघटनेचा अध्यक्ष आणि संसदेत पुतळा बसवायला भेट देणाऱ्या गुलबर्ग्याच्या ट्रस्टचे शरण बसवेश्वर अप्पा. मित्र, मी गेलो, माझ्यासोबत 4-5 जण होते. त्यांनी तसे 7-8 जण आणले होते. त्यांच्यासोबत डॉक्टर नीरज पाटील नावाचा एक तरुण डॉक्टर होता. डॉक्टर नीरज पाटील हे गुलबर्ग्याचे, त्यांची सासरवाडी देगलूरची आहे, डॉक्टर एकलाराची आहे. आणि डॉक्टर नीरज पाटील हे लंडन मध्ये डॉक्टर होते. ते त्या ठिकाणी पुतळ्याच्या उद्घाटनाला शरण बसवेश्वर अप्पांच्या सोबत आले होते आणि तिथलची भाषणं त्यांनी ऐकली. जगातली संसदीय लोकशाही
ही मॅग्ना कार्टाने स्थापन केली नाही, तर ती महात्मा बसवेश्वरांनी स्थापन केली. ते एपीजे अब्दुल कलामनी भाषणात सांगितलं. आजही माझ्याकडे संसदेचं पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये सुद्धा हे छापलं. आणि त्या 2003च्या नंतर आमचे भारताचे पंतप्रधान असतील, का आताचे राष्ट्रपती असतील, का तुम्ही आम्ही असो, आता आम्ही स्वाभिमानाला सांगतोय की संसदीय लोकशाहीचे निर्माते महात्मा बसवेश्वर आहेत. माझं खुलं चॅलेंज आहे. 2001च्या अगोदर या देशामध्ये महात्मा बसवेश्वरांना संसदीय लोकशाहीचे निर्माते असं म्हणलेलं भाषण किंवा असं छापलेलं पुस्तक मला दाखवा. नाही, आम्ही कमी पडलो. आणि मित्र, डॉक्टर नीरज पाटलाचा मी उल्लेख केला. याच नीरज पाटलांनी संकल्प केला की जगातल्या संसदीय लोकशाहीचे निर्माते जर महात्मा बसवेश्वर आहेत, म्हणून संसदेत पुतळा बसतो आहे, तर जगातली संसदीय लोकशाही इंग्रजांनी निर्माण केली, मॅग्ना कार्टाने निर्माण केली, लंडनवाल्यांनी निर्माण केली, गोळ्या कातडीच्या लोकांनी निर्माण केली. हा जो काही समज होता जगभर, तो जगभरचा समज पुसून करायचं काम पहिल्यांदा जर कोणी केलं असेल तर मित्र ते शिवा संघटनेने केलं आहे. सांगायला लाजायची आवश्यकता नाही. आणि म्हणून त्या ठिकाणच्या पुतळ्याच्या उद्घाटनामध्ये शरण बसवेश्वरप्पांच्या सोबत हजर असलेले डॉक्टर नीरज पाटील, जे डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करायचे लंडनमध्ये, त्यांनी संकल्प केला, ज्या जगातली संसदीय लोकशाही आम्ही लंडनची आहे म्हणतो ते चुकीचं आहे, भारतात आहे. तर जिथं पहिली लोकशाहीची संसद झाली म्हणतात त्या लंडन मध्ये सुद्धा मला पुतळा स्थापन केला पाहिजे. 10 वर्ष गेले. भोसेकर साहेब, थोडस विस्तृत सांगतोय मी, 5 मिनिटं जाऊ द्या. 10 वर्ष गेले. 28 एप्रिल 2003 ते 28 जानेवारी 2013 आम्ही जेव्हा श्रीलंकेला शिवा संघटनेचं विमान घेऊन जातो, श्रीलंकेमध्ये शिवा संघटनेचा वर्धापन दिन हा 28 जानेवारी 2013 आम्ही साजरा केला. महाराष्ट्रातून 200 कार्यकर्त्यांचं सेपरेट विमान आम्ही मद्रासहून कोलंबोला नेलं. आणि मद्रासच्या विमानतळावर टाइम्स ऑफ इंडियाला बातमी आली होती की लंडनचे महापौर डॉक्टर नीरज पाटील झाले. आणि डॉक्टर नीरज पाटील यांनी महापौर म्हणून चार्ज घेतल्याच्या नंतर पहिला ठराव मंजूर केला. आणि तो ठराव मंजूर केला इंग्लंडच्या पार्लमेंटच्या समोर थेम्स नदीच्या काठावर मुख्य रस्त्यावर महात्मा बसवेश्वरांचा पुतळा उभा करणार. लोकांना उगाच वाटतं झालं, पार्लमेंट लंडन मध्ये निर्णय नाही. एकटे डॉक्टर नीरज पाटील येणार आहे म्हणून महापौर झाले. तिथं जेव्हा अशा प्रकारचा ठराव मांडला की जाहीरपणे सांगितलं पाहिजे बहुमत होण्यासाठी ख्रिश्चन कॉर्पोरेटर्सनी विरोध केला, परंतु 4 कॉर्पोरेटर मुस्लिम समाजाचे, 3 कॉर्पोरेटर बौद्ध समाजाचे आणि 1 मेहरलिंगन समाजाचे 7 विरुद्ध 8 असा ठराव मंजूर झाला. आणि लंडन मध्ये थेम्स नदीच्या काठावर महात्मा बसवेश्वरांचा पुतळा बसवायला मंजुरी मिळाली. पुतळा तयार झाल्याच्या नंतर 2014ला नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. आणि त्यांनी ठरवलं होतं की भारताच्या पंतप्रधानाच्या हस्ते आपल्याला पुतळ्याचं उद्घाटन करायचं. 1 वर्ष लंडन मधला पुतळा झाकून होता. नरेंद्र मोदींनी 14 नोव्हेंबर 2015 ही तारीख दिली. आणि 14 नोव्हेंबर 2015 या दिवशी लंडन मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2 गोष्टीचं लोकार्पण केलं. त्यातलं एक होतं थेम्स नदीच्या काठावर महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचं उद्घाटन. आणि दुसरा कार्यक्रम होता लंडन मध्ये ज्या घरामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बॅरिस्टर ही पदवी घेतली
त्याच्या घरात राहिले ते घर राजकुमार पटोले नावाचे समाज कल्याण मंत्री होते आपल्याकडे. त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या बजेट मधून ते घर विकत घेतलं आणि त्याला राष्ट्रीय स्मारक केलं आणि त्याचं लोकार्पणही 14 नोव्हेंबर 2015 ला नरेंद्र मोदींच्या हस्ते. 2 महामानव, एक 12व्या शतकातले, एक 20व्या शतकात. मित्र, हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा म्हणून ओळख आहे. पण मी खुलेपणाने सांगेन, शाहू फुले आंबेडकरांनी जे काम 20व्या शतकात केलं तेच काम किंबहुना त्याही पेक्षा मोठं काम महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकात आणि सरकारला पटवून देण्याचं काम शिवा संघटनेने केलं. म्हणून लंडनमध्ये पुतळा बसला, म्हणून संसदेत पुतळा बसला, म्हणून पुण्यात पुतळा बसला, म्हणून नांदेडमध्ये पुतळा बसला किंवा हजारो ठिकाणी पुतळे बसले, हजारो ठिकाणी चौक केले शिवा संघटनेने. त्याचा इतिहास तपासा. 2001च्या नंतर, 2001च्या अगोदर 870 वर्ष महात्मा बसवेश्वरांना सुद्धा अडगळीला टाकलं होतं. मित्रांनो, म्हणून बहुजन चळवळीत काम करणारी पावले ही विचाराची चळवळ आहे. इथे काही पैसे देऊन लोक जमा केलेले नाहीत. आणि जर पैसे देऊन 300-500 रुपये देऊन आणलेले असते, भूक लागली उठून गेले असते, अंधर्वाच्या जाऊन पैसे मागणी करत बसले असते. पण इथं बसलेली मावळे बहुजन समाजातल्या, इथं बसलेले प्रत्येक मावळा हा विचाराचा मावळा आहे. आणि शिवा संघटना ही विचाराची चळवळ कोणत्या जातीची नाही, मग कोणत्या जातीचं असेल. ज्याला वैचारिक चळवळ चालवण्याचं धैर्य अवधारे लागतंय, जे ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठी शिवा संघटनेची दारं खुली आहे. म्हणूनच शिवा संघटनेचा रोहा तालुक्याचा उपाध्यक्ष आमचा साधू पाटील वरची आहे. मराठा मानत नाही. तुम्हाला मी सगळ्या आजही भिवंडीमध्ये जा, भिवंडीमध्ये शिवा संघटनेचा शहर उपाध्यक्ष शेख सलीम मुसलमान. आणि म्हणून जातीच्या पलीकडे मी उल्लेख केला लंडनचा. 4 कॉर्पोरेटर मुसलमान आणि 3 कॉर्पोरेटर बौद्ध, 1 कॉर्पोरेटर लिंगायत लंडन मध्ये पुतळा बसला. आणि त्याच्यानंतर 2017 ला शिवा संघटनेचा वर्धापन दिवस आम्ही लंडन मध्ये ठेवला. लंडन मधली पंचतारांकित हॉटेल डबल ट्री बाय हिल्टन या हॉटेलवर आम्ही लंडनला सुद्धा दिल्लीवरून सेपरेट विमान नेलं. आणि लंडन मध्ये आमच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून तेव्हाचे समाज कल्याण मंत्री राजकुमार पटोले हे लंडन मध्ये आले होते. आणि तिथं आम्ही लंडन मध्ये वर्धापन दिवस साजरा केला. लंडन मध्ये शिवा संघटनेची शाखा स्थापन केली. आणि लंडन मध्ये 2017 पासून आजपर्यंत दरवर्षी 14 एप्रिलला शिवा संघटना लंडन आणि बुद्धिस्ट असोसिएशन ऑफ लंडन या 2 संघटना एकत्र येऊन परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतात. आणि त्याच पद्धतीने लंडन मध्ये दरवर्षी अक्षय तृतीयेला शिवा संघटना शाखा लंडन आणि बुद्धिस्ट असोसिएशन ऑफ लंडन या 2 संघटना एकत्र येऊन महात्मा बसवेश्वरांची जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकात साजरी करतात. हे किती लोकांना माहिती आहे? सांगायला मला कधी वेळ मिळाला नाही. आमचं जनरल बोललं असते, उठलं की खेळलं. मित्र, हाच तर कधीतरी आम्ही विचार केला पाहिजे. आमचं लंडन साता समुद्राच्या पलीकडे के पार घेणं या विचाराचा शिवा संघटनेने लावलाय. भारताच्या संसदेमध्ये पुतळा उभा केलाय, हजारो ठिकाणी चौक निर्माण केले. शिवा संघटनेवर देशात शासकीय जयंती सुरू झाली. आणि त्यामुळे रस्त्यावरच्या जयंती आणि मिरवणुका सुद्धा शिवा संघटनेमुळे सुरुवात झालेल्या आहेत. बबनराव म्हणले काही लोक राजकारणासाठी करतात. मी त्याच्या पुढे जाऊन सांगेल, काही लोक पोट भरण्यासाठी करतात. त्याला महत्व देऊ नका. आणि म्हणून म्हणजे 1 दिवस नसताना जर 4 ते 5 हजार लोक स्वतःच्या खर्चाने
जयंतीला येऊ शकतात. वर्गणी जमा करून धाबे रंगवणाऱ्यांना 50 लोक सुद्धा जमा करणं शक्य नाही. त्याचं कारण तो माणसं जमा करायला पैसा लागत नाही. माणसं जमा करायला माणसं विचाराने उभा करावे लागतात. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यात मनोहर धोंडे ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा नाही, पण तरीही विचाराच्या मावळ्यांची फौज लाखोंच्या संख्येने तयार आहे. त्यामुळं गडबड नका. आता फक्त विंशलिंगातले सगळे बहुजन दलित आदिवासी सगळे मिळून येणाऱ्या काळामध्ये परिवर्तन तुम्हाला आणि मला करावं लागणार आहे. जी परिवर्तनाची दिशा डॉक्टर शिवाजीराव काळगे यांच्या निमित्ताने लातूर मतदारसंघात होणार आहे, नांदेड मतदारसंघात होणार आहे, पार्सल वापस लोह्याला येणार आहे. तरीही तुम्ही फक्त एकजूट राहा. त्या बैलाची दावण बनवून खोडलेली नाही मानली तर माझं नाव घाबरायची आवश्यकता नाही. आणि जाहीरपणे सांगतो, मला या तालुक्यात येऊन 15 वर्ष झाले. माझा कार्यकर्ता गरीब असेल पण स्वाभिमानी आहे, विचारांचा किती दुर्लभ खानगोडी असेल, मनोहर धोंडेचा कार्यकर्ता म्हणून ज्याला लेबल लागले ना त्याच्याकडे वोट करायची सुद्धा कोणाची हिंमत नाही. आणि जाहीरपणे सांगेल, मागच्या 15 वर्ष सोडा, भविष्यामध्ये सुद्धा तुम्ही कोण्याही जातीचे असा, तुम्हाला जर मनोहर धोंडेच्या विचाराची चळवळ मान्य असेल, की प्रवाहाच्या विरुद्ध पोहायची चळवळ आहे, ही जर तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही कोण्याही जातीचे असाल. या चळवळीमध्ये मनोहर धोंडेचा कार्यकर्ता म्हणून न घाबरता लेबल लावा. तुमच्याकडे वोट जरी केले तर वोट नाही छाटलं तर माझं नाव बदलून ठेवा. आणि म्हणून मी आपल्याला सांगणार आहे, महामानवाची जयंती मला माहिती आहे, पण अशा महामानवाची जयंती साजरा करताना आपण सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे भविष्याची वाटचाल करूया. जात आणि धर्म बाजूला करा, विचाराची चळवळ एकत्र या. जी देशभरामध्ये लोकशाहीला गाडणारी यंत्रणा उभा टाकते आहे, मनोवण्याची चातुर्वर्णी व्यवस्था उभा टाकते आहे, देश विकायला काढून पाहतात. अशी जी बदमाश मंडळी आहे त्यांना याच महाराष्ट्राच्या याच लोह्याच्या मातीत गाडायला त्यांच्या चेहरे आणि चमच्याला जाती धर्माचे पडदे बाजूला काढून एक सुटील उभा टाका. येणारा काळ हा आपला नक्की असेल एवढा विश्वास देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.